हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. आणि इकडे बघा कृषिका आणि मावशी काय करतेय. काय करताय परी? तुम्हाला थोडंसं जिलेबीचा व्हिडिओ दाखवते म्हणा. हो परी, काय करताय सांग ना. असं हे बघा, जिलेबी. गिट्स पॉकेट बोलवला. आता हे मिक्स केलेलं आहे. आता मी हे मिश्रण ह्या पॉटमध्ये घालत आहे. हां, आणि मग त्यानंतर जिलेबी बनणार आहे. तर आम्ही इन्स्टंट जिलेबी बनवत आहे, त्यामुळे काही जास्त रेसिपी शेअर नाही केली. थोडंसं ब्रेक करा. आता पाक बनत आहे. आणि कृषिका पण बघत होती, तिला खूप इंटरेस्ट येत होता की कसं काय बनवत आहे म्हणून. तर आता आंघोळ पूजा झाली आहे, स्वयंपाक पण झाला. आता फक्त जिलेबी बनवून मग जेवण करू. मग जायचं आहे आपल्याला बाहेर रिंकूच्या रूमवरती. तुम्हाला रूम वगैरे सगळं दाखवेल मी. आणि तुझ्या आज इन्स्टिट्यूटमध्ये पण जायचं आहे. अच्छा, ते आम्ही गेलो तर नक्कीच दाखवू. आणि कृषिका बघा, आता कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल कृषिकाचा, राम सीता लक्ष्मणचा. खूप छान व्हिडिओ झाला तो, आणि मी अपलोड केलेला आहे. तर तो नक्की बघा तुम्ही, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ज्यांनी नसेल बघितला त्यांनी माझ्या चॅनलला जाऊन बघा तो व्हिडिओ. आणि बघा आज मी काय स्वयंपाक केला आहे दाखवते. बघा, मस्त तर्रीदार फणसची भाजी दिसते आहे, खूप मस्त. इथे वरण आहे, इथे भात आहे, इथे पोळ्या आहे. आणि आता मावशी जिलेबी बनवत आहे. हे बघ, हा मावशीचं भरणं सुरू आहे त्याच्यामध्ये. इकडे इकडे पाक बनणं सुरू आहे. पाक तयार झाला आहे. झाला का तो? बघा, ये ना तू नाही घालत. हां, आम्हा ए बघ, हे बघा आमची जिलेबी झाली रेडी. हा, जिलेबी आमची मस्त रेडी झाली आहे. बघा किती सुंदर दिसत आहे ना. आम्हा विलेची दिसते. हे बघा, परी खाके दिखाओ सबको. अरे असं मी खाऊन दाखवते. मस्त पागेला का? हॉटेलमध्ये जशी मिळते तशीच झाली एकदम. पागेला गेला आम्ही यांना देऊ. बघा आमची मस्त अशी जिलेबी झालेली आहे, एकदम टेस्टी. कृषिकाने नाही खाल्ली, पण कृषिका तू नाही खाऊन दाखवली का बरं ग? हा बोल. पण ते तसं नाही करायचं कृषिका, तू छोटी आहे. हे मोठे मोठे करतात हे असं तेलामध्ये. तिथेच आहे, ड्रेसमध्येच आहे. परी, रिंकू मॅडम चालल्या, बॅग काढली आहे. आम्हा परीला खाऊला पैसे मिळाले. मॅडमची बॅग पॅक झाली आहे. रिंकू चालली आता. आम्ही आता तिला सोडायला जाऊ रूमवरती. चला, तिथे गेल्यावर भेटते मी. तर बघा, आम्हाला जायचं होतं आता रिंकूला रूमवरती सोडायला. तर आमचं जेवण वगैरे झालं. त्यानंतर बघा आम्ही निघालो आहे आता जायसाठी रिंकूसोबत. तर बघा, इतका हा सुंदर रोड होता, दोन्ही साईडनी मस्त झाडं होती. इतकं मस्त वाटत होतं जाताना, इतका सुंदर व्ह्यू दिसतो हा. तर जे नागपूरला राहत असतील त्यांना माहीत असेल हा रोड. खूप इतका आता उन्हाळ्याचा तर इतका मस्त वाटतो जाताना. आणि असं झाडं दोन्ही साईडनी, इतकं सुंदर व्ह्यू दिसतो. तुम्ही पण बघा, तुम्हाला पण आवडेल नक्की. तर आता आम्ही जातो आहे रिंकूला सोडायला. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये तिची रूम कशी आहे आणि तिची रूम कुठे आहे काय आहे ते कळेलच तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. तर बघा, रिंकूनी नंदनवनला क्लासेस लावलेले आहे AI चे. तर तिला इथे रूम मिळाली. तर तिने अगदी क्लासेसच्या वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे ती रूम.
तर छान आहे रूम वगैरे. तर तिला फक्त 2-3 महिनेच राहायचं आहे त्या रूमवरती. तर आम्ही गेलो होतो सगळे तिला सोडायला. तर बघा हे आधी रूम तर वरती आहे तिची. बघा रिंकूची रूम छान आहे एकदम मस्त. आम्ही आता हे सगळं सेट वगैरे केलं. थोडंसं बेड तिच्यासाठी. इथे कपडे वगैरे ठेवायला पण छान आहे. इथे कपाट पण आहे रिंकूला कपडे ठेवायला. आणि इकडे टेबल पण आहे, स्टडी टेबल. चला आता खूप छान एरिया आहे. हिला गार्डन पण छान आहे समोर. घसरपट्टीवर जर तू आता तुला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ना, मग मावशी सोबत येऊन जाशील. गरम एवढं राहते की ते खाली आले. ॲडव्हान्स आजची तारीख किती आहे? झालं ना, महिनाच हिशोब राहतो. हा. चला रिंकू मॅडम बाय बाय. आम्ही निघालो आता. रिंकू मावशीला बाय कर. परी रिंकू मावशीला बाय कर ना, ती इथे राहणार आता. चला बाय करा. चला ये. चला आता रिंकू मॅडमला आम्ही सोडलं इथेच. आता ती इथेच राहील, येत जात राहील ती आपल्याकडे. हो ना परी? येत जात राहील. चला ये परी. बाय बाय ये. बोर होते आता जाऊ आपण. गोला खायला जाऊ. गोला आईस गोला. मी इथे समोरच. चला मग. चला तर आता आम्ही रिंकूला रूमवरती सोडलं. त्यानंतर मग मावशी, मी आणि मिस्टर आणि परी आम्ही निघालोय मावशीला बसस्टॉपवरती सोडायला. मावशीला भंडाऱ्याला वापस जायचं होतं. तर मावशीला आम्ही या बसमध्ये बसवून दिलं, भंडारा बसमध्ये. आणि मग मावशी निघाली भंडाऱ्याला जायला. त्यानंतर मग आम्ही गेलोय आईसगोला खायसाठी. परीला आईसगोला खायचा होता, त्यामुळे दत्तात्रय गार्डनच्या समोर अगदी हा मा वैष्णवी आईसगोला आहे. तर आम्ही त्यांच्याकडे गेलो खायसाठी. ॲक्च्युली दुपारी बरेच ठिकाणी नव्हते आईसगोला, मग आम्हाला इथे मिळाला. मग आम्ही इथे गेलो आणि मी त्याच्याशी बोलत होती. तो बनवत होता, तर त्याला म्हटलं शूट करते मी तुझा व्हिडिओ. आणि इकडे बघा आता परी आणि परीचे पप्पा मस्त चेअरवरती बसले होते. आईस गोला खायचा होता त्यासाठी. ॲक्च्युली आम्ही आईस गोला नाही बोलवला, आईस डिश बोलवली होती. एकच डिश आम्ही तिघं मिळून खाल्ली. आणि इकडे बघा आता हा मस्त दादा बनवतोय. तर मी पण त्याचं मस्त शूट केलं. त्याच्याशी बोलत पण होती. मी त्याला सांगितलं माझं असं यूट्यूब चॅनल आहे, तर मी तुझा व्हिडिओ घेईल. तर तो पण छान बोलत होता माझ्यासोबत. तर मग असं बोलता बोलता त्यांनी इतका सुंदर आईस डिश तयार केली आणि आम्ही खाल्ली पण तिघांनी मिळून. खूप टेस्टी बनवली होती. त्याने तो म्हणत पण होता ताई एकदा खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर तो जे काही टाकत होता मी त्याला म्हणत होती हे नको टाकू ते नको टाकू, पण तो बोलला की नाही ताई एकदा खाऊन बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल, खूप टेस्टी वाटेल. मग आम्ही त्याच्या पद्धतीने घेतलं. चला घ्या तुमच्यासाठी. आहा खाऊन दाखवा मला. परी खाऊन दाखव. अरे आताच सगळं करशील सर्व. घे ना चम्मच पकडला यार. तुझा चम्मच पडत आहे हा. अरे हा चम्मच पडत आहे. अच्छा हा पकड म्हणताय. डाग लागते कपड्यांना. त्या दिवशी त्याने वेगळाच बनवून दिला होता, हो ना परी, त्या मॅडमने खाल्लेला. जाऊ दे तू आता कपडे खराब कर. स्टूल घेऊ का ठेवायला? खाणं पटकन. क्रीम नका घेऊ, ते बर्फ घ्या. कसा होता परी गोला? आईस डिश खाल्ली, आईस डिश, हो ना परी? आवडलं तुला? कसं होतं ग? थंड होतं का? तर बघा आता आम्ही इथे आईस डिश वगैरे खाल्लं आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो. आणि मग घरी गेल्यानंतर थोडासा आराम वगैरे झाला. मग मी नंतर काही शूट केलं नाही. तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल, नवीन सबस्क्रायबर असतील, माझे नवीन व्हिडिओ पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, परत भेटू.